श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ कविता नितीन जोशी राहणार कुंभारी सोलापूर यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. कविताताई सांगतात, लहानपणापासून मला श्री महाराजांचे खूप प्रेम आहे. तसे पाहता घरातील सर्वांनाच श्रींबद्दल अपार प्रेम आहे. माझी सर्व सुख दुःख मी त्यांना सांगत असते. मला श्री महाराजच माझे आईवडील बंधू व सर्वस्व वाटतात. माझ्या सासरी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मला वर्षातून 2 वेळाच मांडवे येथे माझ्या माहेरी जाणे शक्य होते. यावर्षी माहेरी जायचे मी ठरवत होते, पण काही ना काही कारणाने ते रद्द होत होते. मला तर आईबाबांची खूप आठवण येत होती. कधी एकदा त्यांना जाऊन भेटते असे झाले होते. परंतु कॉलेज असल्यामुळे मुलाला माझ्याबरोबर येणे शक्य नव्हते. यजमानांना देखील खूप कामे असल्यामुळे त्यांना देखील माझ्याबरोबर येणे जमण्यासारखे नव्हते. मला खूप वाईट वाटत होते. शेवटी मी श्री महाराजांना मनापासून प्रार्थना केली. मी त्यांना म्हणाले, माऊली, मी तुमचे लेकरू आहे. तुम्हीच मला माझ्या माहेरी 4 दिवसांसाठी नेऊन पोहोचवा. आणि काय आश्चर्य! हो ना करता करता मला एकटीने जाण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे मी अत्यंत आनंदात होते. श्रींनी माझी विनवणी ऐकली होती. 17 जून रोजी मी पहाटे लवकर उठले. घरातील सर्व कामे आटोपली व माहेरी जाण्यास निघाले. निघताना मी महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्ही माझी आईच आहात. तुम्हीच माझ्याबरोबर चला. आणि खरोखरच श्री महाराज माझ्याबरोबर आहेत अशी भावना करताच मला वेगळाच हुरूप आला. श्रींच्या सहवासाच्या कल्पनेनेच मी सुखावून गेले. आता मला कसलीही काळजी वाटत नव्हती, कारण मी एकटी नव्हते. श्री महाराज माझ्यासोबत होते. गंमत म्हणजे माझे यजमान मला एसटी स्टँडवर सोडायला येत असताना वाटेत मला चंदनाचा सुगंध सतत माझ्या अवतीभोवती दरवळत असलेला अनुभवास आला. महाराज माझ्यासोबत असल्याची ती खूण होती व श्रींच्या कृपेने ठीक 10:30 वाजता मी माहेरी सुखरूप पोहोचले. माहेरी 3 दिवस माहेरवाशीण म्हणून लाड करून घेतल्यानंतर आता यापुढे गोंदवल्यास श्रींच्या दर्शनास जावे व तिथून पुढे मोठ्या बहिणीकडे जावे असे माझ्या मनात आले. त्याप्रमाणे 20 जून रोजी सकाळी मी गोंदवले येथे पोहोचले. श्रींच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. जरा वेळ समाधी मंदिरात जप करत बसले. नंतर आरती व प्रसाद झाला. मला खूप भूक लागली होती. मी रांगेत उभी राहून प्रसाद घेतला. संस्थानातील स्वयंपाक खोलीचे नूतनीकरण सुरू असल्याने नेहमीप्रमाणे ताटात प्रसाद न देता द्रोणात प्रसाद देत होते. एका द्रोणात गोड शिरा व दुसऱ्या द्रोणात मसाले भात व एका कागदी पेल्यात ताक दिले गेले. द्रोणात प्रसाद दिलेला पाहून याने आपले पोट भरेल की नाही अशी मला शंका आली. परंतु श्रींच्या प्रेमाने व रामनामाने भारीत ते अन्न पोटात जाताच मी अतिशय तृप्त झाले. घरून निघताना बहिणीसाठी गोंदवल्याचा प्रसाद न्यावा या हेतूने मी माझ्या पर्समध्ये एक छोटा स्टीलचा रिकामा डबा ठेवला होता. परंतु मी प्रसाद खाताना त्यातील थोडासा प्रसाद त्या डब्यात काढून ठेवावा याचे स्मरण मला राहिले नाही व पूर्ण प्रसाद खाल्ल्यावर ते लक्षात आले व मी हळहळले. ताईसाठी थोडा तरी प्रसाद काढून ठेवायला जमले नाही याची खंत निर्माण झाली. तेवढ्यात माझ्या ओळखीच्या एक सेवेकरी ताई मला तिथे भेटल्या. त्या प्रसाद वाटपाची सेवा करत होत्या. त्यांनी माझी अत्यंत आपुलकीने चौकशी केली व स्वतःहूनच मला आणखीन 2 द्रोण भरून गोड शिरा दिला. श्रींनी माझ्या मनीचा भाव जाणला होता. तो प्रसाद मी त्या स्टीलच्या डब्यात ठेवला. प्रसाद देताच त्या ताईंनी मला, मी आता कुठे जाणार असे विचारता मी आता मोठ्या बहिणीकडे म्हासुर्णे येथे जाणार आहे असे सांगितले.
त्यावर त्या ताईंनी मला लवकर निघण्याचं सांगून वडूज येथून म्हासुर्णेसाठी 2 वाजता थेट गाडी असल्याचे सांगितले. याची मला यापूर्वी काहीच कल्पना नव्हती. श्रींचे पुन्हा दर्शन घेऊन मी तात्काळ निघाले. प्रथम दहिवडी येथे जाऊन तेथून वडूजला गेले आणि श्रींच्या कृपेने बरोबर 2 वाजता मला वडूज म्हासुर्णे ही थेट एसटी गाडी मिळाल्याने मी माझ्या ताईकडे बरोबर 3 वाजता सुखरूप पोहोचले. मी ताईच्या घरात पाय ठेवला आणि इकडे बाहेर धोधो पाऊस सुरू झाला. श्रींनी माझे पावसापासून देखील रक्षण केले होते. माझ्या डोळ्यात कृतज्ञतेने आनंदाश्रू आले. एवढ्या लवकर मी ताईकडे पोहोचल्याचे बघून ताईला देखील अत्यंत आश्चर्य वाटले. अगं, हे सर्व श्री महाराजांनीच घडवून आणले असे तिला सांगून मी तिला श्री महाराजांचा प्रसाद दिला. अशा तऱ्हेने माझी माऊली, जन्मोजन्मीची माझी जननी, मला लौकिकातील माझ्या माहेरी तर घेऊन गेलीच, पण गोंदवले येथील माझ्या खऱ्या माहेरी देखील आणून मोठ्या प्रेमाने, मायेने, ममतेने माझे लाड करून खऱ्या अर्थाने माझे माहेरपण केले. श्रीराम समर्थ. साधकजन हो, कविताताईंना बालपणापासूनच श्रींच्या प्रेमाचा वारसा लाभल्यामुळे त्यांचे श्रींवर प्रेम असणे यात काही नवल नाही. त्यांच्या दृष्टीने श्रीच आपले खरे मायबाप. त्यामुळे श्रींना प्रत्येक गोष्ट, मग ते सुख असो की दुःख असो, सांगितल्याशिवाय ताईंना राहवत नाही. याचीच परिणती म्हणजे संसार प्रपंच करता करताच अखंड अनुसंधान सहजच साधले जाते. जेव्हा ताईंना आपल्या माहेरी जाण्याची ओढ निर्माण झाली तेव्हा अनेक तऱ्हेच्या अडचणी निर्माण झाल्याने कित्येक वेळा त्यांना तो बेत रद्द करावा लागला. शेवटी श्रींना प्रार्थना केल्यावर सर्व जमून आले व श्रींनी त्यांची माहेरी जाण्याची भूक तृप्त केली. एसटी स्टँडवर जातेवेळी देखील चंदनाचा एक अलौकिक सुगंध ताईंच्या भोवती सतत दरवळत होता. श्रींच्या अस्तित्वाची ती खूण होती. पुढे 3 दिवस माहेरपण भोगल्यानंतर आता ताईंना आस निर्माण झाली ती आपल्या खऱ्या माऊलीला भेटण्याची, तिच्या चरणी विसावा घेण्याची, तिच्या कुशीत शिरून प्रेमाचा अनुभव घेण्याची. ताईंची ती इच्छा देखील वात्सल्यसिंधू श्रींनी गोंदावले येथे त्यांना बोलावून घेऊन तृप्त केली. तसेच त्यांना पोटभर जेवायला घालून तृप्त केलेच, परंतु आपल्या ताईसाठी प्रसाद घेऊन जाण्याची त्यांची इच्छा देखील एका सेवेकरी ताईंमार्फत श्रींनी सहजच पूर्ण केली. तदनंतर त्याच ताईंमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन करून आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी योग्य वेळी पाऊस सुरू होण्यापूर्वीच पोहोचवले व आपल्या भक्तवत्सलतेची जाणीव करून दिली. साधक हो, वस्तुतः एखादा साधक सुरुवातीला श्रींकडे अनेक प्रापंचिक गोष्टी मागत असतो, परंतु जसे जसे त्याचे साधन वाढत जाते, जसा जसा त्याचा नामाचा अभ्यास वाढत जातो, तसतसे त्याचे अंतःकरण बदलत जाते. त्याचा जीवनाकडे, संसाराकडे, प्रपंचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रपंच हा मिथ्या असून तो कधी ना कधीतरी दुःख देणारच याची त्यास जाणीव होते व आता तो शाश्वताच्या मागे लागतो. चिरंतनाचा शोध घ्यावा असे त्यास वाटू लागते. आता त्याला प्रपंचाचा आश्रय नकोसा वाटून फक्त श्रींच्या चरणीचा आश्रय घ्यावा अशी आस त्यास निर्माण होते. श्रीचरणांचा ध्यास हीच वासना त्याच्या हृदयात वास करते व ती पूर्ण होण्यासाठी त्याचा जीव व्याकुळ होतो. संसार मार्गातील अहंकारादी श्वापदांच्या समुदायातून मला मुक्त कर असेच मागणे तो आता श्रींकडे मागतो. श्रींनी आमच्या हाताला धरून आम्हाला जवळ घ्यावे व त्यांच्या अखंड संगतीचा लाभ द्यावा अशीच मनीषा त्याच्या मनात वास्तव्य करून राहते. अविरत नामामुळे, निर्मळ भक्तीमुळे होणाऱ्या साधकाच्या याच दिव्य अवस्थांतराचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पोटी ठाव व्हावा ऐसा माझा भाव, करी वासने सारखे प्राण फुटे येणे दुःखे, अहंकार खोटे वाटे श्वापदांची थाटे, तुका म्हणे आई हाती धरुनी संग देई. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 94
9892843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.